नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या भरतीबाबतच्या विषयावर बोलणार आहोत, ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत तब्बल 416 जागांसाठी चौकीदार पदांची भरती घेण्यात येत आहे. ही भरती महत्त्वाची का असणार आहे? तर तब्बल 12 ते 14 वर्षांनी भरती होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चौकीदार पदांच्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि पुरुष यांना संधी असणार आहे. फक्त 10वी पास अशी शिक्षण पात्रता लागणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुमची फक्त एकच ऑनलाईन परीक्षा होईल. त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, त्यासाठी काय पात्रता आहे, वेतन किती असणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो आहोत. सरळ सेवा भरती 2026 ची ही जाहिरात चौकीदार गट या पदाच्या पदभरती करता या ठिकाणी या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तब्बल 416 जागा चौकीदार पदांच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी भरल्या जात आहे. त्याची ही जाहिरात या ठिकाणी आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला वेळापत्रक या भरतीबाबतची या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 27 एप्रिल 2026 पासून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या ठिकाणी या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली. तर अंतिम दिनांक या ठिकाणी बघू शकता, 18 मे 2026 हा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक इथे दिलेला आहे. या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. त्याचप्रमाणे या पदभरतीचे जे काही या ठिकाणी वेळापत्रक असणार आहे, ज्या काही सूचना आहे किंवा भरती प्रक्रियेची संपूर्ण या ठिकाणी माहिती असणार आहे, ती तुम्हाला आदिवासी विकास विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करून दिल्या जाणार आहे. तर आता मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी किती जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे, त्याकरता वेतन किती असणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी जिल्हा अहिल्यानगरमध्ये चौकीदार पदाच्या या ठिकाणी टोटल 15 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदासाठी जो वेतन असणार आहे मित्रांनो, 15,000 ते 47,600 या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही या जिल्ह्यातल्या कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये या पदाच्या 29 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 30 जागा भरल्या जात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 34 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 23 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 42 जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये 9 जागा, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 26 जागा, त्यानंतर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये या चौकीदार पदाच्या 19 जागा आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 11 जागा, त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 17 जागा, डहाणू पालघर जिल्ह्यातील जे काही आदिवासी विभागाचा प्रकल्प आहे त्यामध्ये 24 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये या पदाच्या 5 जागा आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 12 जागा आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो पुसद तालुका आहे, जे आदिवासी विकास विभागाचा प्रकल्प आहे, त्यामध्ये 8 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधील धारणी विकास प्रकल्प अंतर्गत 19 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 15 जागा, अशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 19 जागा इथे भरल्या जात आहे. गडचिरोलीमध्ये 9 जागा, त्यानंतर या ठिकाणी भामरागड गडचिरोलीमध्ये 5 जागा, भंडारा जिल्ह्यामध्ये 5 जागा, अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता तुम्ही जाहिरातीमधून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चौकीदार पदाच्या या ठिकाणी जागा इथे दिल्या गेलेल्या आहे. अशा टोटल मित्रांनो 416 जागा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती जिल्ह्या वाईज या ठिकाणी किती जागा आहे अशी माहिती या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमधून कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सी बाबतची इथे घेऊ शकता. त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात ज्या काही तरतुदी, ज्या काही अटी व शर्ती या ठिकाणी शासनामार्फत इथे प्रत्येक आरक्षणानुसार प्रत्येक प्रवर्गाकरता इथे दिलेले त्याची माहिती इथे बघू शकता. त्यानंतर या पदासाठी पात्रता कशा प्रकारची इथे लागणार आहे तर त्याची माहिती इथे बघू शकता. या ठिकाणी उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे ती खुल्या प्रवर्गाकरता इथे किमान वयाची अट 18 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. उच्च वयोमर्यादे
मध्ये उमेदवारांकरता या ठिकाणी शिथिलता असणार आहे, ज्यामध्ये मागासवर्गीयांकरता 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट इथे असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पात्रतेमध्ये वयोमर्यादेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अनाथ उमेदवारांकरता 43 वर्षापर्यंत वयाची अट इथे लागणार आहे. तर अंशकालीन उमेदवारांकरता 55 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता व अनुभव कशा प्रकारची या ठिकाणी लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSCची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे, म्हणजे जे उमेदवार या ठिकाणी 10वीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे, अशा उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. आणि या चौकीदार पदासाठी 15 ते 47,600चा पे स्केल तुम्हाला इथे निवड झाल्यानंतर दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे शैक्षणिक अर्हता व अनुभव पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया, निवडीची पद्धत कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे याची माहिती देण्यात आली. तर या पदांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी तुमची घेतल्या जाणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे. परीक्षा जिल्ह्याच्या मुख्यालयी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. म्हणजे जे काही या ठिकाणी परीक्षेचं ठिकाण असणार आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी असणार आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन पद्धतीने तुमची ही ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर कशा प्रकारची ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आली आहे. तर बघू शकता चौकीदार या पदासाठी एकूण लेखी परीक्षा इथे होणार आहे 200 गुणांची. तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक सिलेबसमध्ये या ठिकाणी त्या गुणांचे या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मराठीकरता 50 गुण असणार आहे, इंग्रजीकरता 50, सामान्य ज्ञानकरता 50, तर बौद्धिक चाचणीकरता 50, अशा 200 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता 120 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेकरता दिला जाणार आहे. संगणक आधारित पद्धतीने तुमची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता जी काही परीक्षा शुल्क इथे लागणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असणार आहे. तर मागासवर्गीयांकरता, अनाथ दिव्यांगाकरता 900 रुपये या ठिकाणी फी लागणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक यांच्याकरता कोणत्याही प्रकारचं शुल्क या ठिकाणी आकारल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे परीक्षा शुल्काबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी 27 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. आणि अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे याची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा असेल तर तुम्ही tribal.maharashtra.gov.in या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि अर्ज शुल्क सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे, कोणकोणती कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे, त्या ठिकाणी फोटो कशा प्रकारचा या ठिकाणी लागणार आहे, स्वाक्षरी कशा प्रकारची लागणार आहे, त्याची साईज किती असणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून सविस्तरपणे या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे, किंवा टेलिग्राम ग्रुप तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो 416 जागांसाठी चौकीदार पदांची ही रिक्रुटमेंट आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.